अध्यक्ष महोदय, माझे सहकारी प्रवीणजी दटके यांनी अर्ध्या तासाच्या चर्चेच्या माध्यमातून नागपूर सुधार पन्नासमध्ये वाणिज्यिक वापर असेल, निवासी असेल किंवा औद्योगिक असेल, फ्री होल्ड करण्यासंदर्भात आज या ठिकाणी चर्चा होत आहे। नागपूर महानगरपालिका आणि त्याच्यानंतर नागपूर सुधार पन्नास अस्तित्वात आले आणि या दोघाही संस्थेने मिळून या नागपूर शहराचा विकास करण्याचा मानस त्यांच्या माध्यमातून झाला। या ठिकाणी 55,719 भूखंडाला फ्री होल्ड करण्यासंदर्भात हा प्रस्ताव आहे। यामध्ये वाणिज्यिक आणि औद्योगिक आणि त्याच्यासोबत निवासी जे लोक करतात त्यांच्याही याच्यामध्ये समावेश आहे। काय आहे मॅडम? माझी मंत्री महोदयांना विनंती आहे सुधीर मोंचे का प्रवीण दटके साहेबांनी जो विषय या ठिकाणी मांडला त्याच्यामध्ये निवासी जो असेल त्याच्या आपण एकदम कमी करावं आणि वाणिज्यिक आणि औद्योगिक जे 2% त्यांनी म्हटलं आहे त्याला आपण मान्यता दिली तर हे योग्य राहील। दुसरं अध्यक्ष महोदय, या प्रस्तावामध्ये जे भूखंड जे प्लॉट नागपूर सुधार पन्नासच्या वतीने लिलाव होतात, प्रवीणजी जे या विषयामध्ये नागपूर सुधार पन्नास जे प्लॉट लिलाव करतात, एखादा प्लॉट अगर 2-4-5 करोड रुपयांनी एखाद्याने खरेदी केला त्याच्यावर 2% त्याच्यावर वसुली वार्षिक होते आणि 5 करोडचा अगर प्लॉट एखाद्याने खरेदी केला तर त्याच्यावर वर्षाचे 10 लाख रुपये त्या ठिकाणी त्यांना लागतात। त्याच्या याच्यामध्ये बहुतेक समावेश नाही आहे आणि म्हणून त्याच्या बी याच्यामध्ये आपण समावेश करा, कारण नागपूर शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणात अध्यक्ष महोदय ही महत्वपूर्ण अर्धा तास चर्चा प्रवीणजींनी लावली आहे। मी त्यांच्या मनापासून अभिनंदन करतो, कारण हा गंभीर विषय नागपूर शहराच्या 55,000च्या वर्त भूखंडधारकाचा विषय आहे, याच्यामध्ये निवासी धारकाचा बी विषय आहे। परंतु याच्यामध्ये जे लिलावदार हे लिलाव पद्धतीने जे प्लॉट नागपूर सुधार पन्नास विकते त्याच्यावर 2% जो लावतो आपण तेही याच्यामध्ये ग्राह्य याच्यासोबत धरण्यात यावी आणि म्हणून जनतेला फार मोठ्या प्रमाणात राहत देण्याचे काम त्या माध्यमातून स्वरूपात होईल। अध्यक्ष महोदय, दुसरा एक विषय आहे का नागपूर शहरामध्ये त्या काळामध्ये अनेक मोठ्या संस्थेले 30 वर्षाच्या लीज या ठिकाणी करून दिल्या, 30 ते 90 वर्ष, त्याच्यापेक्षा 90 वर्षाच्या वर्त अशा प्रकारचे लीज मोठ्या प्रमाणात करून दिले आहे। परंतु अध्यक्ष महोदय, ज्या मोठ्या लोकांनी मुद्दा येऊ द्या ना, प्रश्न अध्यक्ष महोदय, ज्या मोठ्या लोकांनी 30, 60, 90 वर्षाच्या लीजवर जागा घेतली आहे परंतु त्या जागेचा उपयोगच केला नाही, ती जागा NITने परत घ्यावी आणि अध्यक्ष महोदय, जे बिचारे गोरगरीब लोक जे प्लॉट लिलावदारे घेतात आणि त्यांनी अगर 3 वर्षामध्ये बांधकाम केलं नाही तर NIT त्याच्यावर 100% दंड लावते, NIT त्याच्या प्लॉट जप्ती करण्याची कारवाई करते। परंतु ज्यांना 30 वर्ष दिलाय, 60 वर्ष दिलाय, 90 वर्षाच्या लीजवर दिलाय आणि त्यांनी काहीच त्याचा उपयोग केला नाही त्याच्यावर NIT कारवाई करते। अध्यक्ष महोदय, माझी या ठिकाणी विनंती आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना आहे का ज्या मोठ्या संस्थेनी ज्या जागेचा उपयोग ज्या कामाकरता केला त्याचा उपयोगच त्यांनी केला नाही, ती तातडीने ती जप्तीची कारवाई व्हावी। ज्या गोरगरीब मीडियम क्लास लोकांनी लिलावदार जे त्या ठिकाणी प्लॉट घेतलेले आहे त्या प्लॉटवर त्यांनी अगर 3 वर्षामध्ये बांधकाम केलं नसेल तर त्याला आपण या ठिकाणी सूट द्यावी आणि म्हणून मंत्री महोदयाला माझी विनंती आहे का दटके साहेबांनी जे अर्धा तास चर्चा
या ठिकाणी उपस्थित केली आणि त्या माध्यमातून आपण मंत्री महोदय आपण या NITच्या संदर्भात एक मुद्दा बी त्यांनी पुन्हा या ठिकाणी उपस्थित केला. मी त्याच्यावर ते बोलले नाही म्हणून मी त्याच्यावर काही बोलणार नाही, परंतु जे आपण म्हटलं आहे का दोन नियोजन या ठिकाणी म्हटलं आहे का अथॉरिट्या दोन आहे. हे मुंबईमध्ये बी परिस्थिती ते आहे, ठाण्यामध्ये बी ते आहे, नाशिकमध्ये बी ते आहे आणि ज्या भागातून मंत्री महोदय येतात पुण्यामध्ये बी अशा प्रकारची व्यवस्था आहे. आणि म्हणून निश्चित स्वरूपात याच्यावर एखादा प्राधिकरण बनवून याच्यावर अगर आपण निर्णय घेतला तर योग्य होईल. आणि मंत्री महोदयांना विनंती आहे का या संदर्भात जे विषय या ठिकाणी मांडले आपण या ठिकाणी शहराच्या दृष्टिकोनातून योग्य तो निर्णय द्याल ही विनंती. धन्यवाद. मंत्री महोदय प्रवीण भाऊ तुम्हाला 2 वेळा संधी दिली आहे. अध्यक्ष महोदय, माननीय कृष्णाभाऊंनी जे मुद्दे मांडले आहेत त्यात पूर्ण माझं समर्थन आहे. फक्त मी या NITच्या विषयावर भाऊंचं आणि माझं जे काही दोघांमध्ये जे हे आहे त्यात मुंबई MMR रिजनची सगळी व्यवस्था वेगळी आहे, त्यांचं काम वेगळं आहे, ते कुठल्याही महानगरपालिकेच्या कामात हस्तक्षेप करत नाहीत. माननीय ताई पुण्यावरनं MMRDAचं पूर्ण प्राधिकरण वेगळं आहे, ते कुठल्याही महानगरपालिकेच्या किंवा एरियात हस्तक्षेप करत नाही. NIT बरखास्त करू नका, पण NITचे सर्व अधिकार NITला MMRDAचे सर्व अधिकार द्या आणि ते शहराच्या 25 किलोमीटरमध्ये पूर्ण काम करतील. कारण काय होतं ते भाऊंना माझ्यापेक्षा जास्त अनुभव आहे माननीय अध्यक्ष महोदय, की एक तर NMC काम करते म्हणजे तुम्हाला सांगतो दुर्दैवाने मला बोलावं लागतं. NMC काम करतं NITचे कॉन्ट्रॅक्टर बिल उचलतात, NIT काम करते NMCचे कॉन्ट्रॅक्टर बिल उचलतात. NIT पाण्याच्या लाईन टाकत नाही, NIT ज्या पद्धतीने गटर सिवरच्या लाईन टाकते किंवा पाण्याच्या लाईन टाकते त्याला NMCचे कन्सल्टंट त्याला मंजूर करत नाही. ज्या NITच्या लेआउटमध्ये NITने काम केलं ते काम पूर्ण झाल्यावर जे महानगरपालिकेने टेक ओव्हर करायला पाहिजे ते महानगरपालिका टेक ओव्हर करत नाही. ज्या NITच्या लेआउटमध्ये NIT दिवाबत्तीचं काम करत नाही, कुठलेही लाईट लावत नाही, पोल लावत नाहीत, ते काम महानगरपालिकेला करावं लागतं. या डुप्लिकेशनमुळे नागरिकांचे हाल होतात. माझा काही कोणाचा विरोध नाही, म्हणून माझी विनंती आहे एक तर या शहरात पूर्ण नियंत्रण NMCला द्यावं आणि शहराच्या बाहेरचं पूर्ण NITला द्यावं, काही अडचण नाही. पण एका दोघं जण पाय घुसवतील तर मग आरोप होतात, मग पाणी साचलं, मग रस्त्यांवर गड्डे पडले, मग तो रस्ता कोणाचा आहे, मग ते काय कोणाचा आहे. माझी विनंती एवढीच आहे की कुठल्याही एका संस्थेवर अकाउंटेबिलिटी फिक्स करावी आणि NITला MMRDAचे सगळे अधिकार द्यावेत आणि NMC तो NMCचे द्यावेत. दुसरं